SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे चारही सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आले आहे। या व्हिडिओमध्ये आपण डिझाइन म्हणजे संकल्पचित्रण नक्षीकाम हा पेपर पाहणार आहोत। हा पेपर अतिशय लेटेस्ट आहे। या पेपरमुळे तुम्हाला पेपर कसा येतो, पेपर पॅटर्न कसा येतो ते तुम्हाला समजणार आहे। माझे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी जसजसे क्वेश्चन पेपर टाकेल तसतसे ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। ऑलरेडी मी ऑब्जेक्ट ड्रॉइंग, मेमरी ड्रॉइंग, इंटरमिजिएट, एलिमेंटरीचे टाकले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। सबस्क्राइब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डसाठीचे क्वेश्चन पेपर वर्षभराचे आणि त्याचप्रमाणे यूजफुल अशा व्हिडिओ 9th आणि 10th स्टँडर्डच्या साठीच्या सुद्धा देखील मी चॅनलवर टाकल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला सबस्क्राइब केल्यानंतर लगेच पाहायला मिळतील। आता आपण संकल्पचित्र डिझाइन हा पेपर पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सांगते, हा पेपर गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी आहे। 10:30 ते 1 असा 2.5 तासांचा म्हणजे 10:30 to 1 असा 2.5 तासांचा वेळ या पेपरसाठी आहे। आणि त्याच दिवशी गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी एलिमेंटरीचाच प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजे कर्तव्य, भूमिती आणि अक्षरलेखन हा देखील पेपर आहे। या पेपरची वेळ 2 ते 4 आहे, यासाठी 2 तास आहेत। डिझाईनसाठी 2.5 तास आणि प्लेन जॉमेट्री आणि लेटरिंगसाठी 2 तास असा वेळ तुम्हाला दिलेला आहे। मी तुम्हाला पेपर दाखवणार आहे। त्याचप्रमाणे महत्त्वाच्या टिप्स आणि जॉमेट्रीचे सगळे प्रकार वगैरे पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर या व्हिडिओमधून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन कशा काढायच्या ते दाखवणार आहे। काढलेल्या डिझाईन त्याचे नमुने मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अतिशय छोट्या मोठ्या ज्या माझ्याकडून तुम्हाला टिप्स मिळणार आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला समजतील। हा अशा प्रकारे पेपर येतो। 2022ला अशा प्रकारे पेपर आला होता। 4 equal triangles, 2 brackets, slant line, shapes of flower, draw lines if necessary असा तुम्हाला सब्जेक्ट दिलेले आहेत। 12 सेंटीमीटरचा रेक्टँगल, 18 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटरचा रेक्टँगल काढून आतमध्ये तुम्ही हे सगळं वापरून ABCD जे काही दिलेलं आहे ते वापरून तुम्ही डिझाईन काढायची आहे। इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी हा पेपर आहे। मराठी मीडियमच्या मुलांना समजेल त्यामुळे मराठीतून हा खाली सेम तोच पेपर संकल्पचित्र नक्षीकाम असा हा मराठीतून दिलेला पेपर आहे। इथे 4 समान त्रिकोण, 2 वक्ररेषा, फुलांचे आकार, आवश्यक वाटल्यास रेषा, 18 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटर बाजू असलेला आयत काढा। त्या आयतात खालील घटकांचा वापर करून संकल्पचित्र तयार करा। आता इथं यांत्रिक साधनांचा वापर तुम्हाला करता येणार आहे या पेपरसाठी, डिझाईन पेपरसाठी किंवा नक्षीकामासाठी। रंगकाम करताना तुम्ही अतिशय नीटनेटकेपणाने आणि काटेकोरपणे करायचं आहे। चित्रामध्ये नाविन्यपूर्णता, कल्पकता दिसली पाहिजे। रंगकाम अतिशय चांगलं असं तुम्ही करायचं आहे। मी पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या टिप्स सांगणार आहे। आता हिंदी मीडियमच्या मुलांना हाच पेपर हिंदीमध्ये आहे पाठीमागच्या 2 नंबरच्या पेजवर आणि खाली उर्दूमध्ये सुद्धा पेपर दिलेला आहे। आता पहा, तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे तुम्ही डिझाईन करायची आहे। हे काही नमुने मी तुमच्या माहितीसाठी दाखवत आहे। व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे सगळं पाहू शकता। हे सगळे पॅटर्न तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी दाखवत आहे। याच्यामध्ये तुमची कल्पकता तुम्ही वापरू शकता। स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल असे वेगवेगळे प्रकार वापरून तुम्ही चित्र पूर्ण तयार करायचं आहे। लाईनचा वापर इथे तुम्ही करायचा आहे। यामध्ये वॉटर, पोस्टर, ऑइल पेस्टल, वॅक्स क्रेयॉन, रंगीत पेन्सिल अशा प्रकारचे तुम्ही कलर्स वापरू शकता। कोणत्याही प्रकारचे कलर्स तुम्ही वापरू शकता। त्याचप्रमाणे टिप्स सांगताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगेल की तुम्ही हॉल तिकीट बरोबर घेऊन जायचं आहे। हॉल तिकीट जर तुम्ही घेऊन गेला नाही तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही।
त्याचप्रमाणे स्कूलचा आय कार्ड देखील तुम्ही घेऊन जाणं अपेक्षित आहे। सुरुवातीला पेपर जेव्हा हातात मिळेल तेव्हा साईडला 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर जागा सोडून तुम्ही एक रेक्टँगल म्हणजे साईडची रेषा तुम्ही काढायची आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही चित्र काढायचं आहे। चित्र काढताना म्हणजे ड्रॉइंग करताना पेपरवर हलक्या हाताने स्केचिंग तुम्ही करायचे, म्हणजे पेन्सिलने हलक्या हाताने चित्र काढायचं। इरेजरचा वापर अतिशय कमीत कमी तुम्ही करायचा आहे। स्केच पेन, इंक पेन, जेल पेन, ब्लॅक कलरचे तुम्ही बरोबर घेऊन जा। त्यानंतर 2 बाउल तुम्ही बरोबर घेऊन जा, एक ब्रश धुण्यासाठी आणि एक कलर वर्कसाठी। मोठी व्हाईट रंगाची पॅलेट तुम्ही घेऊन जा। छोट्या चित्रांना अतिशय बारीक पॉईंटचे ब्रश वापरा, मोठ्या चित्रासाठी थोडा मोठा ब्रश वापरा। कलर्स, पॅलेट, ब्रश, पाण्याचा बाउल हे तुमच्या राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते सहज आणि सोपं घेण्यासाठी होईल। जाताना 30 सेंटीमीटर लॉंग प्लॅस्टिकची स्केल म्हणजे पट्टी बरोबर ठेवा। ड्रॉइंग पेपरच्या साईजपेक्षा कार्डबोर्ड किंवा माउंटबोर्ड बरोबर ठेवा, म्हणजे हाताखाली तुम्हाला धरता येईल। 2 कॉटनचे क्लोथ बरोबर ठेवा, म्हणजे फडकी बरोबर ठेवा ब्रश पुसण्यासाठी। हॉल तिकीट तर अतिशय महत्त्वाचंच आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे। हा पेपर आहे, पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवला आहे, इथे पहा। तुम्ही इंग्लिश मीडियमच्या मुलांनी हा वरचा भाग बघायचा आहे आणि मराठी मीडियमच्या मुलांनी हा खालचा भाग बघायचा आहे। सगळ्यांना सेम पेपर आहेत, फक्त इथे लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे इथे लँग्वेज वापरून दिलेले आहेत प्रत्येकाला कळण्यासाठी। आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की इथे काही जुने पेपर दिलेले आहेत, पहा। इथे क्वेश्चन पेपर 2016चा दिला आहे। हा पण तुम्हाला एक पॅटर्न म्हणून तुम्हाला पाहता येईल की अशा प्रकारचे पेपर येऊ शकतात। स्ट्रेट अँड कर्व्ड लाईन, डेकोरेटिव्ह शेप्स ऑफ बटरफ्लाय, डेकोरेटिव्ह शेप्स ऑफ लीव्ज अँड फ्लावर्स, एनी जिओमेट्रिकल फ्रॉम इफ नेसेसरी। हे ड्रॉ अ सर्कल ऑफ 9 सेंटीमीटर रेडियस, 9 सेंटीमीटरचा रेडियस वापरून तुम्ही त्याच्यामध्ये हे डिझाईन तुमच्या इमॅजिनेशनप्रमाणे काढायचं आहे। आता या पेजवर पहा, क्वेश्चन पेपर 2017चा दिला आहे। व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पाहू शकता। खाली क्वेश्चन पेपर 2018चा दिला आहे। हे तुमच्या फक्त माहितीसाठी मी देत आहे की तुम्हाला आयडिया यावी की काय प्रकारे ते तुम्हाला पेपर देणार आहेत। बऱ्याच जणांना प्रश्न असतो की कलर्सच्या कलर्स कसे बनवायचे, तर इथं बघा चार्ट दिला आहे, हा देखील तुम्ही पाहून जा। इथे थोड्याशा डिझाईन तुम्हाला दाखवल्या आहेत माहितीसाठी। व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे देखील पाहू शकता। अशा प्रकारे डिझाईन तुम्ही काढू शकता। या प्रकारे डिझाईन तुम्ही काढू शकता। अशा प्रकारे चित्र तुम्ही काढू शकता। हाफ सर्कल असेल तर, सेमी सर्कल असेल तर। इथे स्क्वेअरमध्ये काढलं आहे, अशा प्रकारे तुम्ही काढू शकता। हे फक्त माहिती असावं म्हणून तुम्हाला सगळे चित्र ड्रॉइंग दाखवत आहे। कलर कॉम्बिनेशन अतिशय छान वापरायचे आहे, जेणेकरून चित्र तुमचं उठावदार दिसलं पाहिजे, काळपट दिसलं नाही पाहिजे। त्यातल्या फिगर्स दिसल्या पाहिजेत, तुमच्या चित्रात वेगळेपणा दिसला पाहिजे। ही चित्र मी तुम्हाला यासाठी दाखवत आहे की तुम्ही यातल्या काही आयडिया तुमच्या चित्रामध्ये दाखवू शकाल। त्यासाठी मी ही चित्र ड्रॉइंग्स तुम्हाला दाखवली आहेत। थोडीशी कल्पना येईल तुम्हाला कसं चित्र काढायचं आहे ते। अशा प्रकारे मी सगळ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या सगळ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकल्या आहेत। चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। 9-10 स्टँडर्डच्या सुद्धा व्हिडिओ यूजफुल अतिशय टाकल्या आहेत,
त्यासुद्धा तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बघू शकता. धन्यवाद.